नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। अधिक मास महात्मा पोथीतील 10वा अध्याय हा अत्यंत विस्मयकारक, चमत्कारिक आणि भक्तीची परिसीमा दाखवणारा आहे। 9व्या अध्यायात आपण पाहिले की हेमनने आपल्या गरीब परिस्थितीतही केवळ 33 धान्याचे दाणे पक्ष्यांना टाकून आणि मनोभावे तर्पण करून आपल्या 7 पिढ्यातील पूर्वजांना मुक्त केले। आता या 10व्या अध्यायात पूर्वजांच्या मुक्तीनंतर स्वतः हेमनच्या नशिबात कोणता अद्भुत चमत्कार घडला आणि पुरुषोत्तम भगवंतांनी त्यांची कशी परीक्षा घेतली याची उत्कंठावर्धक कथा समोर येते। पितृलोकाचे वरदान आणि बदललेली रात्र। आई वडिलांना विमानाने वैकुंठात जाताना पाहून हेमनच्या डोळ्यातून सुखाचे अश्रू वाहत होते। त्याचे आई वडील जाताना त्याला आशीर्वाद देऊन गेले होते, बेटा, तुझी भक्ती पाहून आज पितृलोक तृप्त झाला आहे, आता तुझे दारिद्र्य संपेल। हेमन स्वप्नातून जागा झाला तेव्हा पहाट झाली होती। तो नेहमीप्रमाणे आपल्या लहानशा झोपडीत खाटेवरून उठला, पण आज त्याला वातावरणात काहीतरी वेगळाच भास होत होता। संपूर्ण झोपडीत चंदनाचा सुवास तरवळत होता, जो की एका गरीबाच्या घरात येणं अशक्य होते। या रहस्याने त्याची उत्कंठा वाढवली। झोपडी गायब आणि चमत्काराची सुरुवात। उत्कंठावर्धक वळण। हेमन जेव्हा झोपडीचे जुने लाकडी दार उघडून बाहेर आला आणि त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। जिथे सब डिव्हिजनची साधी गवत मातीची झोपडी होती, तिथे आता एक भव्य सोन्या चांदीचा महाल उभा होता। महालाचे खांब हिऱ्याचे चमकत होते आणि अंगणात अद्भुत फुलांची बाग फुललेली होती। त्याच्या घरात धान्याची कोठारे आणि सोन्या नाण्याने भरलेल्या तिजोऱ्या आपोआप तयार झाल्या होत्या। आजूबाजूचे गावकरी धावत आले। प्रत्येकाच्या मनात एकच शंका होती, हा हेमन तर कालपर्यंत अत्यंत गरीब होता, मग एका रात्रीत हा चमत्कार कसा घडला? याने काही गुप्तधन शोधले की याच्यावर कोणती अद्भुत शक्ती प्रसन्न झाली? साक्षात पुरुषोत्तम भगवंताची अंतिम परीक्षा। हेमंतला समजले की हा सर्व त्यांच्या पूर्वजांच्या आशीर्वादाचा आणि पुरुषोत्तम मासाचा महिमा आहे। पण संपत्ती आल्यावर माणसाची बुद्धिभेद होतो का, हे पाहण्यासाठी साक्षात भगवान पुरुषोत्तम विष्णू एक नवीन रूप घेऊन आले। महालाच्या दारापाशी एक अतिशय वृद्ध आणि अशक्त संन्यासी आले। त्यांनी हेमंतला आवाज दिला, हेमंत, मला समजले की तू एका रात्रीत मोठा श्रीमंत झालास, पण तुझी भक्ती अजूनही तशीच आहे का? मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खाऊ घाल। हेमंतने महालाचा गर्व न करता धावत जाऊन त्या संन्यासाचे पाय धरले। त्यांनी त्यांना महालात नेले आणि सोन्याच्या ताटात 56 भोग वाढले। हृदयस्पर्शी प्रसंग आणि अद्भुत प्रगटीकरण। तेव्हा तो संन्यासी जेवायला बसला। हेमंतला एक रहस्यमय प्रश्न विचारला, हेमंत, जर मी तुला सांगितले की हे सर्व ऐश्वर्य तुला सोडून द्यावे लागेल आणि पुन्हा त्या जुन्या झोपडीत जावे लागेल, तर तू जाशील का? हेमंतने अत्यंत नम्रपणे हात जोडले आणि त्याच्या डोळ्यात पाण्याचे थेंब आले। तो म्हणाला, महाराज, ही संपत्ती माझी नाहीच। कालपर्यंत मी झोपडीत आनंदी होतो, कारण तिथे माझ्याकडे भगवंताचे नाव होते। जर देवाला वाटत असेल की मी पुन्हा झोपडीत जावे, तर मी आनंदाने जाईल। माझ्यासाठी सोन्याच्या महालापेक्षा पुरुषोत्तम भगवंताचे चरण महत्वाचे आहे। हेमंतचे हे निस्वार्थी उत्तर ऐकताच त्या संन्यासाच्या शरीरातून कोटी सूर्यांचे तेज प्रगट झाले। संन्यासाचे रूप गळून पडले आणि तेथे साक्षात चतुर्भुज भगवान विष्णू, पुरुषोत्तम देव शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करून उभे राहिले। अध्यायाचा संदेश आपल्याला असा सांगता येतो की भगवान पुरुषोत्तम हे हेमंतवर अत्यंत प्रसन्न झाले। त्यांनी हेमंतला आलिंगन दिले आणि सांगितले, बेटा हेमंत, तू संपत्ती मिळूनही तुझा धर्म आणि नम्रता सोडली नाहीस।
तुझे ऐश्वर आता कधीही संपणार नाही आणि जो कोणी या अधिक मासात तुझी ही कथा ऐकेल किंवा वाचेल त्याच्या घरातील दारिद्र्य मी जन्मांतरासाठी नष्ट करेल. 10वा अध्याय आपल्याला शिकवतो की ईश्वराच्या कृपेने जर आपल्याला वैभव मिळाले तर आपण अहंकार करू नये. खरी भक्ती तीच आहे जी श्रीमंतीतही देवाला विसरत नाही. हेमंतच्या कथेने दाखवून दिले की अधिक मासांचे व्रत हे केवळ पारलौकिक मृत्यूनंतरची मुक्तीच देत नाही तर यहलोकातही पृथ्वीवर सुख समृद्धी मिळवून देते. इति श्री अधिक मास महात्मे दशमोध्याय संपूर्ण. पुढील अध्यायात काय घडणार? या सुवर्ण महालाची कीर्ती ऐकून जेव्हा राजा हेमंतला भेटायला आला तेव्हा कोणते नवीन रहस्य समोर आले हे जाणून घेण्यासाठी पुढील अध्यायाची उत्कंठा कायम ठेवा. ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.